मंडळी, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात महिलांचं फार मोठं योगदान असतं. त्यामुळे आज आपल्या आयुष्यातल्या सगळ्या महिलांचे मनापासून आभार मानायचे. साध्या सुध्या पद्धतीने नाही, एका कवितेतून. तर या कवितेचं नाव आहे तुला काही कळत नाही. जिचे कष्ट आयुष्यभर कधी सरत नाही, खुशाल म्हणतो आम्ही तुला काही कळत नाही. तिनं उभा केला संसार, घराला दिला आकार. तिनं उभा केला संसार, घराला दिला आकार. निर्णय घेतो आम्ही, धरला गृहीत तिचा होकार. त्याग तिचा नाही कळला, समृद्ध झाल्या आमच्या दिशा दाही. पण बाई, तुला कशातलं काही कळत नाही. तिनं घर बांधून ठेवलं, शिदोरीचं गाठोडं रांधून ठेवलं. तडा पडलेल्या भिंतींना कष्टानं सांधून ठेवलं. आपण उन्हाळ जगभर फिरतो, ती घराच्या ठाई ठाई. पण बाई, तुला कशातलं काही कळत नाही. आम्ही बोलतो मतदानावर, किती आमदार आणि किती खासदार, कोण कुणाकडे गेल्यावर बनेल कोणतं सरकार. आपल्या खळगीसाठी ती तव्यावर भाकरी फिरवून स्वतः उपाशी राही. पण बाई, तुला कशातलं काही कळत नाही. मर्दानगीचा तोरा, आम्हा नाही कुणाचा डर, किती सहज बोलतो. अरे हिम्मत नाही तर बांगड्या भर. पण ह्याच बांगडीच्या हातानं शिवबा घडवी जिजाई. पण बाई, तुला कशातलं काही कळत नाही. तो जग दुनिया जिंकतो त्याच्या कामानं, घटना लिहून देशाची घडी बसवली भीमानं. आणि घरातल्या घटना सोसते ती रमाई. पण बाई, तुला कशातलं काही कळत नाही. कष्टानं घामानं हाकतो आम्ही कारभार. तांदळाच्या डब्यात दडवल्या पैशानं ती लावते संसाराला हातभार. तिच्या हातभाराशिवाय जरी आमचं पान हलत नाही, तरी बाई, तुला कशातलं काही कळत नाही. ती खळखळणारं पाणी, तुकोबांची वाणी, रडणाऱ्या लेकरांसाठी आनंदाची गाणी. वेळ पडलं तर लेकरू पाठीवर बांधून लढणारी झाशीची राणी. तिच्याशिवाय जगणं नाही हेच आम्हाला वळत नाही. कसं म्हणू मी बाई, तुला काही कळत नाही. कसं म्हणू मी बाई, तुला काही कळत नाही. मी मराठी, झी मराठी.